शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025. वेळ पहाटे 3:30ची. मौजे मांडवे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे एक तरुण गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती अकलूज पोलिसांना मिळाली. अनिकेत महादेव पडसळकर, राहणार खंडाळी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हा तरुण स्वतःजवळ एक पिस्तूल बाळगून असल्याची खबर अकलूज पोलिसांना मिळाली होती. या गोष्टीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी अनिकेतच्या मागावर आपली माणसे सोडली. गेली 4 दिवस पोलीस अनिकेतच्या पाठलागावर होते. तो जिकडे जाईल तिकडे पोलीस बेमालूमपणे त्याच्या मागे फिरत होते. तो कोठे जातो, कोणाला भेटतो याची सविस्तर माहिती पोलीस घेत होते. अनिकेत पडसळकर माळशिरस तालुक्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सातत्याने प्रवास करत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या. शनिवारी पोलिसांना पक्की खबर मिळाली. अनिकेतकडे गावठी पिस्तूल आहे आणि तो ते पिस्तूल स्वतःजवळ बाळगत असल्याची पोलिसांची खात्री झाली. शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी अनिकेत पहाटे 3:30 वाजता पिस्तूल घेऊन मांडवे गावात आल्याची पोलिसांना माहिती मिळाली. अनिकेत पिस्तूल कोणत्या इराद्याने घेऊन फिरतोय हे मात्र समजत नव्हतं. त्यामुळे पोलीस अतिशय सावधपणे पावले उचलत होते. अनिकेत बेसावध असतानाच पोलिसांच्या तुकडीने त्याला घेरले. त्याने कोणतीही हालचाल करण्यापूर्वी त्याला निशस्त्र करण्यात आले. या प्रकरणात नातेपुते पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके व सपोनी संदीप गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील ASI श्रीकांत निकम, पोलीस नाईक रमेश लोहार, पोलीस नाईक दत्ता खरात यांनी विशेष मेहनत घेतली. यापूर्वीही अकलूज व परिसरात गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली होती. अनिकेत पडसळकर हा गुन्हा करण्याच्या इराद्याने की पिस्तूल विक्री करण्याच्या इराद्याने पिस्तूल जवळ बाळगत होता याचा तपास पोलीस घेत आहेत. शांत समजल्या जाणाऱ्या माळशिरस तालुक्यात गुन्हेगारी फोफावत असली तरी तालुक्यातील पोलीस सतर्क असून वेळेवरच गुन्हेगारांना प्रभावहीन करत आहेत.